बघा, आपण आतापर्यंत मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये एनएस परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न असतील किंवा मागच्या 8 ते 9 वर्षामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेला विचारलेले प्रश्न असतील, याचा अभ्यास करतोय. आता जो मी ऑनलाईन तासिका घेणार आहे, याच्यामध्ये मागच्या परीक्षेला आलेले प्रश्न घेणार नाही. त्यामुळं आजचा जो अभ्यास आहे तो लिहिण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. आता मराठी व्याकरणावर आधारित आजचा या ठिकाणी ऑनलाईन तास आहे पहा. ज्यांना मराठी व्याकरण चांगलं जमतं त्यांना या ठिकाणी आजचं आपण फक्त 15च प्रश्न घेणार आहे आज. ठीक आहे. आता मी स्क्रीन शेअर करतो. माझ्या सोबत माझे काका, मामा, मावशी, बाबा असे सर्वजण देवळात आले होते. या वाक्यात आकारांत अक्षर किती आहेत? आता बऱ्याच जणांना आकारांचा अर्थच समजत नाही. बघा, आकारांत कोण सांगेल मला आकारांचा अर्थ काय? बघूया. आकारांत म्हणजे काय? ज्याला येते त्याने एक जणांनी सांगा. येते का कोणाला? आकारांमध्ये हा, काना बरोबर आहे. ज्या अक्षराला काना आहे किती आकारांत अक्षर आहेत? 11. काना, ज्या अक्षराला काना आहे तो आकारांत अक्षर आहे. अजून एक राहिले की आले मध्ये आहे घ्या, तिथं पण आहे. किती झाले कोण? 12. 12. म्हणजे याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. आता हा प्रश्न कोणाला सुटणार? ज्यांना आकारांत, अकारांत, इकारांत, उकारांत अशा प्रकारचा शब्दांचा अभ्यास झालेला आहे. मराठी व्याकरण चांगलं पाहिजे. हा मराठीचा तास नाही, आपला बुद्धिमत्तेचा तास आहे. बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा मराठी व्याकरण बऱ्याच वेळा येतं, म्हणून मी आज हा एक स्पेशल तास आपण घेतलेला आहे. आणि सकाळी तुम्हाला अभ्यास पण मी टाकला होता. त्यामध्ये आपण वर्ण सगळ्यांनी लिहिलंय का नाही? त्यामध्ये स्वर, व्यंजन, स्वरादी. सर्वात कळला ना हा प्रश्न? हो सर. ठीक आहे. हो सर. फक्त 15च प्रश्न आज आपण घेणार आहे ह्या तासाला, कारण उद्या सकाळी आपला पुन्हा
भारतात ज्ञानी लोक जास्त प्रमाणात होते. या वाक्यात 2 अक्षरी शब्द किती आले आहेत? पर्याय क्रमांक बघूया 4. कोण. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 4. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये बघा 2 अक्षर आहेत. ज्ञानीमध्ये 2 अक्षर आहेत ना. पुन्हा लोक या शब्दामध्ये सुद्धा 2च अक्षर आहेत. जास्त याच्यामध्ये 2च आहेत. एक जोडाक्षर आहे आणि एक नेहमीप्रमाणे जा. 2च अक्षरे आहे. आणि होते हे पण 2 अक्षरे आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 करेक्ट. 2 अक्षरी शब्द या ठिकाणी 4 आहेत, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4. चला सांगा. कृष्ण राजसागर या शब्दातील अनुक्रमे 4थे व 6वे अक्षर कोणते? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. हे पहिलं झालं. पर्याय क्रमांक 2. शेला न जोडलं हे दुसरं. रा तिसरं आणि पर्याय ज क्रमांक 2. 4थं. आपल्याला 5वं कुठलं येणार मग रे? सा. आणि 6वं अक्षर कुठलं येणार? ग. म्हणजे 4थं अक्षर ज आणि 6वं अक्षर ग. ज आणि ग म्हणजे पर्याय क्रमांक किती? 1. 1. अगदी बरोबर. आता आपण पोल घेऊया एक. आता सगळ्यांचा माईक मी बंद करतो. तीस सेकंद वेळ. ओके, वेळ संपलेली आहे पहा. 29 पैकी 26 विद्यार्थ्यांना उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे. पैकी 17 विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आहे. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 2 अक्षरी शब्द. शिवम शिंदे, मधुरा चव्हाण, आराध्या शिंदे, प्रसन्न महामुने, शिवम पवार, समृद्धी भोसले, स्वरांजली खाबाले, वेदिका सातवर, दिव्या शिंदे, पूर्वी पाटील, आर्या मैनकर, मानसी भोसले, दिया गायकवाड, साहिल जगदाळे, महिमा कसबे, श्रेया जमदाडे आणि अनुष्का कसबे एवढ्यांचंच बरोबर आहे उत्तर. बरं, मी स्पष्टीकरण देतो पहा. आता मला तुम्ही सांगायचं, सकाळी या शब्दामध्ये 3च अक्षर आहेत. उठल्यानंतर याच्यामध्ये मला वाटते 6 अक्षर आहेत. दात या शब्दामध्ये 2च अक्षर आहेत.
तोंड या शब्दामध्ये सुद्धा दोनच अक्षरे आहेत. हात याच्यामध्ये दोनच आहेत आणि यामध्ये दोनच आहेत. पाय याच्यामध्ये दोन आहेत. स्वच्छ, आता इथं बघा, स्वच्छ हा जो शब्द आहे, स ला व जोडले हे जोडाक्षर आहे आणि च ला क्ष जोडले हे पण जोडाक्षर आहे. दोन जोडाक्षर आहेत म्हणजे दोन अक्षर आहेत आणि धुवावे त्याच्यामध्ये 4 आहेत. इथं प्रश्न काय आहे, किती अक्षरी शब्द सर्वाधिक वेळा आलेले आहेत? मग 2 अक्षरी बघा 6 वेळा आलेले आहेत. म्हणजे याचं उत्तर 2 अक्षरी, म्हणजे पर्याय क्रमांक 2. समजलं सर्वांना? हो सर. हा, ओके. पाचवा प्रश्न पहा. ज्ञानी लोक क्षत्रिय असतात या वाक्यात जोडाक्षरे किती आहेत? जोडाक्षर वेगळं आणि बऱ्याच वेळा जोडाक्षरयुक्त शब्द विचारले जातात. एका शब्दामध्ये 4 जोडाक्षर येऊ शकतात. आपल्याला शब्द या ठिकाणी विचारले नाही, जोडाक्षर विचारलेत, मग जोडाक्षर जास्त असणार. आपण बघूया. मला सांगा, ज्ञ हे जोडाक्षर आहे का? ज्ञ, बघूया कोण सांगते. ज्ञ हे जोडाक्षर आहे का? हो सर. आहे. आहे. ज्ञ पण आहे आणि क्ष पण आहे. कारण ज्ञ द अधिक न अधिक य अधिक अ असं त्याची फोड केली जाते. त्यामध्ये तरी 3 व्यंजन आहेत आणि एकच स्वर आहे. एकापेक्षा जास्त जर व्यंजन असतील तर त्याला जोडाक्षर म्हटलं जातं. ज्ञ मध्ये द अधिक न अधिक य आणि शेवटी अधिक अ, म्हणजे 3 व्यंजन आणि एक काय आहे, स्वर आहे. म्हणजे ज्ञ हे जोडाक्षर आहे. आता इथं क्ष आहे बघा, क्ष. क्ष हे सुद्धा जोडाक्षर आहे. कारण क्षचा उच्चार क अधिक षटकोनाचा श अधिक अ. क आणि षटकोनाचा श ही 2 व्यंजन आहेत आणि त्याच्या जोडीला एक स्वर आहे. म्हणजे 2 व्यंजन आहेत म्हणून क्ष हे सुद्धा जोडाक्षर आहे. पुन्हा इथे बघा त्र आहे, त्र. त्रचा या ठिकाणी कसं होणार बघा, त अधिक र अधिक अ. त पहिलं व्यंजन, र दुसरं व्यंजन आणि अ. त्यासाठी सकाळी तुम्हाला मी लिहा म्हटलं होतं. तुम्हाला स्वर आणि व्यंजनातला फरक कळला पाहिजे म्हणून सकाळी तुम्हाला स्वर आणि व्यंजन लिहायला सांगितली बघा. मग ह्याच्यामध्ये 2 व्यंजन आहेत म्हणून त्र हे सुद्धा काय आहे, जोडाक्षर आहे. आता विचारलं या वाक्यात किती जोडाक्षर आहेत? किती जोडाक्षर आली? मग 3 जोडाक्षर आली. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. समजतंय ना सर्वांना? हो सर. खळखळ वाहणाऱ्या पाण्यातून वाट काढत काढत विनोद कसा बसा पाण्याबाहेर आला. या वाक्यात 3 अक्षरी शब्दापेक्षा 4 अक्षरी शब्द किती न जास्त अथवा कमी आहेत? आता आपण अगोदर 3 अक्षरी शब्द काढूया. आता मला असा शब्द सांगा की ज्याच्यामध्ये 3च अक्षर आहेत. बघूया. खळखळ. विनोद. विनोद. अजून पर्याय क्रमांक 4. 3 अक्षरी शब्द 3च आहेत ना? हो सर. हा, बघूया. 4 अक्षरी शब्द सांगा.
चार अक्षरी शब्द किती आहेत बघू आता. चार अक्षरी. खळ वाहणारे फुल. बाहेर हा बरोबर आहे. तीन अक्षरी शब्द किती आहेत. तीन अक्षरी शब्द तीन आहेत आणि चार अक्षरी शब्द चार. म्हणजे प्रश्न कसा आहे बघा. तीन अक्षरी शब्दापेक्षा चार अक्षरी शब्द एक न जास्त. एक न जास्त म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर. चार ज्ञानरचनावाद या शब्दातील अनुक्रमे पाचव्या अक्षराच्या डावीकडील तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते. बघा ज्ञानरचनावाद या शब्दातील पाचवं अक्षर कुठलं सांगा रे. न्या पहिलं, न दुसरं, र तिसरं, च चौथं आणि ना पाचवं. ना अक्षर किती आलं. पाचवं. आता पाचव्या अक्षराच्या डावीकडील तिसरं अक्षर कुठलं. याच्या डावीकडील तिसरं अक्षर काढताना ना धरायचं नाही. च पहिलं, र दुसरं आणि न येणार बघा. डावीकडील तिसरं अक्षर न. डावीकडील नाच्या डावीकडील तिसरं अक्षर न आणि त्याच्या उजवीकडचं दुसरं अक्षर. आता न धरायचं नाही. पहिलं अक्षर र आणि त्या पुढचं अक्षर च. म्हणजे याचं उत्तर काय आलं. च. च म्हणजे पर्याय क्रमांक किती. तीन. समजते का सर्वांना. हो सर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8. चिमणी सकाळी उठून फिरण्यास निघाली. या वाक्यात इकारांत शब्द किती आहेत. याचा मी पोल घेतो बघा. फक्त 30 सेकंदाचा पोल घेतोय. ओके, वेळ संपलेला आहे. 29 पैकी 28 विद्यार्थ्यांना उत्तर सबमिट केलं. पैकी 16 विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आहे. बघूया आपण कोणाकोणाचं बरोबर आहे. दिव्या सचिन शिंदे, मानसी राजेंद्र भोसले, देवराज झेंडे, प्रसन्न महामुनी, समृद्धी भोसले, रुचा देसाई, अनुष्का कसबे, स्वरा बोराटे, आर्यन हुलगे, शिवम पवार, अनुष्का जगताप, पूर्वी पाटील, अनुज भुजबळ, श्रेया जमदाडे, परांजली जाधव आणि रायजादे. अभिनंदन तुमचं. मग आता एक्सप्लेन करतो. शब्द आहे इकारांत. इकारांत म्हणजे दुसरी वेलांटी. म्हणजे ज्या शब्दात शेवटचा अक्षर आहे त्याला दुसरी वेलांटी आहे. आता चिमणी बघा. चिमणी इथं न च दुसरी वेलांटी आहे.
सकाळी ह्या शब्दात ळ ची पण दुसरी व्हॅलंट आहे. निघाली या शब्दात ल ची पण बघा दुसरी व्हॅलंट आहे. म्हणजे या ठिकाणी इकारांत शब्द किती आहेत तर 3 आहेत. 3 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. बरोबर ना? ही हो सर. दुसरी व्हॅलंटी इकारांत. आता बरेच जण काय करतात ते पहिले बघतात. पहिले कधी बघायचं समजलं हे चुकीचं आहे. त्या शब्दातील शेवटच्या अक्षराची व्हॅलंटी पाहिजे इकारांत म्हटल्यानंतर. बर ठीक आहे. पुढचा प्रश्न मी शेअर करतो. हा 8वा झाला. विद्यार्थ्यांनी ज्ञानी बनावे, परीक्षार्थी न बनता कीर्तिवंत बनावे. या वाक्यात जोडाक्षरयुक्त किती शब्द? शब्द विचारले बरं का, अक्षर विचारलं नाही. मागाशी अक्षर विचारली ती जोडाक्षर. आता जोडाक्षरयुक्त शब्द विचारलेत. एक जोडाक्षर असलं की तो पूर्ण शब्द विचारात घ्या. आता विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये बघा जोडाक्षर आहे का? जोडाक्षर असेल तर तो जोडाक्षरयुक्त शब्द आपण घेऊया. आहे ला य जोडले म्हणजे जोडाक्षर आहे. ला य जोडले म्हणजे जोडाक्षर आहे. मग इथं जरी 2 जोडाक्षर असली तरी जोडाक्षरयुक्त शब्द एकच धरायचा विद्यार्थ्यांनी. आता ज्ञानी ज्ञ हे जोडाक्षर आहे, त्यामुळे ज्ञानी हा जोडाक्षरयुक्त शब्द आहे. त्यानंतर तिसरा जोडाक्षर युक्त शब्द आहे बघा परीक्षार्थी. क्ष जोडाक्षर आहे म्हणजे हा जोडाक्षरयुक्त शब्द आहे. कीर्तिवंत बघा कीर्ती इथं जोडाक्षर आहे म्हणून हा सुद्धा जोडाक्षर युक्त. म्हणजे या वाक्यामध्ये किती जोडाक्षर युक्त शब्द आहेत तर 4 आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1. समजलं का सर्वांना? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सिंहासनाधीश्वर या शब्दात मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या दोन्ही बाजूने समान अंतरावर असणारी अक्षरांची जोडी नाही. म्हणजे पर्यायापैकी कोणती जोडी मधल्या अक्षराच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर नाही हे आपल्याला शोधायचंय. मी अगोदर इथे शब्द लिहितो. सी हा स ना धी श्वर. आता याच्या मधोमध येणारे जे अक्षर आहे ते कोणतं आहे ते महत्वाचं अगोदर शोधलं पाहिजे. ते मधोमध येणारं अक्षर ना आहे. नाच्या डावीकडचं पहिलं आणि उजवीकडचं पहिलं स आणि धी. स आणि धी बघा स आणि धी. ढ झाले तर धी पाहिजे. म्हणजे स आणि धी हे मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या
डाव्या आणि उजव्या बाजूला समान अंतर आहे म्हणजे हा पर्याय येऊ शकत नाही. आता मध्यभागी अक्षराच्या डावीकडे दुसरा अक्षर हा आणि उजवीकडे दुसरा अक्षर श्व. हा आणि श्व इथं आहे. हे सुद्धा समान अंतरावरचे अक्षर आहेत मध्यभागच्या अक्षरापासून, म्हणजे हा सुद्धा पर्याय येऊ शकत नाही. आणि मध्यभागी अक्षराच्या डावीकडे तिसरं सी आणि उजवीकडं र. सी आणि र म्हणजे हा पहिला पर्याय, तो सुद्धा समान अंतरावर आहे म्हणजे हा सुद्धा पर्याय येत नाही. म्हणजे याचं उत्तर एकमेव आहे पर्याय क्रमांक 4. स आणि र हे दोन मध्यभागी अक्षराच्या समान अंतरावरचे अक्षर नाहीत. बरोबर ना? हो सर. हा, ओके. वर्गात गुरुजींनी काही सूचनासाठी अंक वापरले. एक म्हटलं की उठा, 2 म्हटलं की हात वर करा, 3 म्हटलं की जाग्यावर उडी मारा. तिथं शब्द रचना चुकली थोडी, इथं शब्द पाहिजे जाग्यावर उडी मारा. त्यानंतर याप्रमाणे खाली सूचना दिल्यास मुलांनी उठल्यावर किती वेळा उडी मारली असावी. याचा अर्थ बघा, मुलांनी उठल्यावर, आता उठण्यासाठी काय आहे रे? उठासाठी 1 आहे, उठासाठी काय आहे? 1 आहे. उठल्यानंतर उडी, आता उठल्यानंतर उडी, आता उडी मारण्यासाठी काय आहे? 3 आहे आणि उठण्यासाठी 1 आहे बघा. 1 ला उठा आणि 3 ला उडी मारा. आता हात वर करा असं दिलं नाही. उठल्यानंतर किती वेळा उडी मारली? उठण्यासाठी 1 आणि उडी मारण्यासाठी 3, म्हणजे 1 3 म्हणजे 13. ही संख्या किती वेळा आली मोजायची आपण? 13. बघूया आपण 13 किती वेळा आले. इथे 13 दिसते बघा, इथं पण 13 दिसते, इथे 13 दिसते, इथं लगेच 13 दिसते, इथे 13 दिसते, इथे 13 दिसते. बरोबर आहे का? अजून राहिले माझ्याकडून चुकून बघा. 13 ही संख्या झालं सर. सगळ्याच आहे ना? हो सर. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 बरोबर. 3. आता प्रश्न पुढचा 12. पर्यावरणवादी या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून युद्ध या अर्थाचा शब्द तयार होईल? आता तुम्हाला मी मगाच्या तासाला समानार्थी शब्दाची 29 पानं पाठवली, 29 पानाची PDF पाठवली. तुम्हाला शक्य करेल एवढी 29 पानं वाचणं? वाचू शकता तुम्ही? मला वाटतं लिहिणं लिहू नका, पण एकदा नजरे खालनं घाला. जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला समानार्थी शब्द 100% कमीत कमी आपल्याला स्कॉलरशिपला 2 ते 3 समानार्थी शब्द लागतात आणि मार्क मुलांची त्यातच जातात. आता युद्धचा समानार्थी शब्द कोण सांगेल मला? युद्ध. रण. युद्ध या शब्दाचा समानार्थी शब्द लढाई. रण. संघर्ष. युद्ध, संघर्ष, रण. युद्धचा संघर्ष. पर्यावरणवादी या शब्दामध्ये रण आहे का? रण.
हो का? हे समजलं नाही. तर पर्याय क्रमांक 2. चौथे व पाचवे पर्याय अक्षर क्रमांक 2. 4 व 5 क्रमांक. हा बरोबर आहे तुम्ही सांगितलं. प 1 नंबरचं या 2 नंबर व 3 र 4 नंबरचं आहे आणि न 5 नंबरचं आहे. म्हणजे 4 आणि 5 क्रमांकाचं जे अक्षर आहे त्याच्यापासून रण हा शब्द तयार होतोय आणि रणचा समानार्थी शब्द युद्ध. उत्तर पर्याय क्रमांक किती? 2. ठीक आहे, पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या अक्षर समूहामध्ये क नंतर ट. बघा मी तर लिहितो क आणि क नंतर ट आलं पाहिजे. पण क पूर्वी प नको. क पूर्वी प नको. म्हणजे कट हे शब्द बघा, पण त्या कटच्या पूर्वी प नको. आता आपण कट मोजतो. इथे एक कट आहे, इथं पण कट आहे, इथे एक कट आहे, इथं कट, इथं कट, इथं कट. आता यातलं कटच्या पूर्वी प असणार नको आपल्याला. कटच्या पूर्वी प, कटच्या पूर्वी प या वाहित आहे, कटच्या पूर्वी प, त्यामुळे हे नको आपल्याला. इथं पण कटच्या पूर्वी प आहे, हे सुद्धा नको. कटच्या पूर्वी प आहे, हे नको. आता इथं पण कटच्या पूर्वी प आहे, हे नको. मग आता किती कट राहिलेले? इथं 1, इथं 2, ते 3 राहिल्या. म्हणजे कटच्या पूर्वी प नाही असं किती वेळा आलेलं आहे? तर 3 वेळा आलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. समजलं सगळ्यांना हे? हो सर. हो सर. आता शेवटचं 2 पोल घेऊया, कारण आता आपली 2च गणित राहिलेत. 15 मधली आपली 13 गणित झाली. आता शेवटची 2च. आपला तास वाजले की संपतोय. सर्व समावेशक या शब्दातील अक्षरांना स पासून क पर्यंत अनुक्रमे 1 ते 7 क्रमांक दिल्यास खालील पर्यायातील कोणत्या अंकापासून बनणारा शब्द अर्थपूर्ण नसेल? हातात वही पेन तुमच्या आहे, कच्चं काम करताय तुम्ही. कच्चं काम केल्याशिवाय या प्रश्नाचं उत्तर सुटणार नाही. मी वाटल्यास 1.5 मिनिट वेळ देतो. चला. गडबड करू नका, वेळ भरपूर आहे.
ओके, वेळ संपत आलेला आहे, संपलेला आहे. 19 विद्यार्थ्यांनी करेक्ट उत्तर दिले. आपण चेक करूया कोणाकोणाचं बरोबर आहे. फर्स्ट रँकला आहे स्वरा बोराटे, त्यानंतर सेकंड रँक महिमा कसबे आणि थर्ड रँक प्रसन्न महामुने. याशिवाय मधुरा चव्हाण, मानसी भोसले, स्वरांजली खपाले, अक्षरा महाडिक, श्रेया जमदाडे, अनुष्का कसबे, रुचा देसाई, आराध्या शिंदे, सिद्धी ढोक, पूर्वी पाटील, भक्ती शिंदे, समृद्धी भोसले, स्वरांजली जाधव, समृद्धी शिंदे, रिया जगदाळे आणि साहिल जगदाळे. एवढ्या 19 विद्यार्थ्यांनी याचं करेक्ट आन्सर दिलेला आहे. बर, बघूया आपण. सर्व समावेशक. स ला 1 क्रमांक द्यायचा, व ला 2, स ला 3, मा ला 4, वे ला 5, श ला 6 आणि क ला 7. आता मला सांगा 4 नंबरचं अक्षर कुठलं रे? मा. आणि 3 नंबरचं अक्षर कोणतं? स. हा अर्थपूर्ण शब्द आहे का? मास. मला वाटतंय मास म्हणजे महिना. बरोबर आहे का रे? मासचा समास शब्द महिनाच ना? हो सर. हा, म्हणजे अर्थपूर्ण शब्द आला. आपल्याला विचारले अर्थपूर्ण नसेल, नसेल म्हणजे हा आहे, म्हणजे हा पर्याय नाही येणार. आता 6 आणि 2 च बघा, 1 2 3 4 5 6. 6 ला शामुरगाचा श आणि 2 नंबरला काय येणार? व. श आणि व च्या वाक्यावर. आता मला वाटतंय हा अर्थपूर्ण शब्द दिसत नाही, तर आपण 1 आणि 2 चा बघू. 1 च स आणि 2 च व. सर्व. सर्व म्हणजे सगळे. हा अर्थपूर्ण शब्द येतोय. हा अर्थपूर्ण शब्द आला, हा पण अर्थपूर्ण शब्द आला. आता 7 आणि 1 चा बघू. 7 नंबरचा क आणि 1 नंबरचा स. कस. काय करा अर्थपूर्ण शब्द कस? हो सर. नाही. हो सर. हो सर. आहे. हा पण कस हा अर्थपूर्ण शब्द आहे. म्हणजे सर्व हा अर्थपूर्ण शब्द फक्त नव्हता, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. ठीक आहे. आता शेवटचा एक प्रश्न घेऊया आणि मग बस करूया. सर या दगडाचं बरं, आपण हा प्रश्न झाल्यानंतर तुमच्या काही शंका असतील तर पाहूया. विधान भवन या शब्दातील शेवटून चौथ्या अक्षराच्या शेजारील असलेले अक्षर कोणते? अचूक आहेत ते 2 पर्याय निवडा. आता इथं मात्र आपल्याला बोल घेता येणार नाही, कारण 2 पर्याय निवडायचे. आता इथं तोंडीच बघूया. चौथं अक्षर कुठलं? चौथं. वि पहिलं, 10 दुसरं, न तिसरं आणि भ चौथं येणार बघा. आणि चौथ्या अक्षराच्या शेजारील असणार अक्षर. मग चौथ्या शेजाराच्या डावीकडचं शेजारचं अक्षर येणार ते न येणार. आणि चौथ्या अक्षराच्या शेजारचं उजवीकडचं अक्षर आहे ते व येणार. म्हणजे याचं उत्तर न पण येतंय आणि विधान भवन न आणि व येते. चौथ्या शेजारील असलेले अक्षर कोणते? हा, शेवटून चौथ्या अक्षराचे. आपलं बघा, माझी सुद्धा चूक झाली. शेवटून चौथं हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथं. शेवटून चौथं म्हणल्यावर न. मग त्या न च्या डावीकडचं 10 येणार. था झालंय 10 पाहिजे बरं का. 10 आणि न च्या उजवीकडचं भ. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. बघा, शब्द जरी प्रश्न नीट वाचला नाही तर चुकतोय. मग मला चुकलं होतं बघा. शेवटून चौथं विचारलेलं होतं. ठीक आहे. अशा पद्धतीने आजच्या तासाला आपण तुमच्या शिष्यवृत्तीचा
आकलन हा एक घटक आहे बघा. आकलन या घटकामध्ये सूचना, पालन, वर्णन आणि मजकूर हा जो 1.1 उपघटक होता त्याच्यावर आधारित आपण या ठिकाणी प्रश्न सोडवलं. ठीक आहे, आता कोणाला काय शंका असेल तर विचारू शकता. नाही सर. नाही ना? नाही सर. ठीक आहे, मी नाही, प्रश्न सर. तुम्हाला ग्रुपवर पाठवतो. ज्याला शक्य असेल कळवा आणि नाही कळलं तरी कंपल्सरी असं नाही. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय. नाही सर.